हैदराबाद गॅझेटियर जीआर नुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र वाटली गेली आहे। मराठा समाजाला 3.5 महिन्यात केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहे। या प्रमाणपत्रासाठी केवळ 594 जणांचे अर्ज आले आणि त्यातील 98 अर्ज मंजूर झाले। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील असल्याची आकडेवारी समोर येते आहे। केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र ही मिळालेली आहे। एकूण आलेल्या अर्जांपैकी 98 अर्ज मंजूर झाले। अधिक माहिती यासाठी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय ज्या आरक्षणासाठी प्रमाणपत्रांसाठी एक मोठा लढा उभारला गेला त्यातली ही माहिती समोर येते। केवळ 98 प्रमाणपत्रच मंजूर झाली आहे, काय माहिती? नक्कीच परिणिता, जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, कुणबीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी लढा उभारत असल्याचे पाहायला मिळाले। जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मोर्चा देखील काढला होता आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेटियर जे आहे ते देखील लागू करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये केवळ 594 पैकी 98 आता कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मिळाल्याचे पाहायला मिळाले। कारण 500 जणांनी अर्ज केले होते, त्यापैकी 98 जणांचे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मंजूर झाल्याचे पाहायला मिळतात। यामध्ये जर पाहिलं गेलं तर परभणी जिल्ह्यातील 47 प्रमाणपत्र जे आहे ते नागरिकांना मिळाले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 जणांनी यामध्ये अर्ज देखील केले होते, त्यातील एकाही व्यक्तीला आतापर्यंत कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते मिळाले नाही। सध्या जर पाहिलं गेलं तर हैदराबाद गॅझेटियरनुसार आता प्रमाणपत्राची वाटप जे आहे ते संस्थ गतीने चालू असल्याचे पाहायला मिळते। कारण मागील 3.5 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्र जे आहे ते वाटप झालेले आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे। विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।